आजचा आपला विषय भोंदू बाबा आणि भारतातील महिला. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रगत समाजाला लागलेली एक कीड आहे. विज्ञान युगात वावरत असतानाही आजही आपण वाचतो की विभूती लावून आजार बरा करण्याच्या बहाण्याने फसवणूक किंवा घरातील संकटे दूर करण्यासाठी अघोरी विद्येचा वापर आणि महिलेवर अत्याचार. दुर्दैवाने या भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण मोठे दिसते. हे का घडते आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? नंबर 1, श्रद्धेचा गैरवापर आणि मानसिक कोंडी. महिला मुळातच कष्टाळू आणि कुटुंबाप्रती समर्पित असतात, पण जेव्हा कुटुंबात सततची आजारपणे, गरिबी, मुलांचे प्रश्न किंवा पतीचे व्यसन अशा समस्या येतात तेव्हा त्या मानसिकदृष्ट्या खचतात. अशा वेळी कुणीतरी चमत्कार करून माझे दुःख दूर करेल ही भाबडी आशा त्यांना भोंदू बाबांच्या उंबरठ्यावर नेऊन उभी करते. भोंदू बाबा नेमका याच मानसिक कमकुवतपणाचा फायदा घेतात. नंबर 2, भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकण्याची प्रमुख कारणे. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा. विज्ञानापेक्षा चमत्कारावर विश्वास ठेवण्याची वृत्ती. सामाजिक दबाव, मुलगा व्हावा, पतीचे प्रेम मिळावे किंवा सासरच्या जाचातून सुटका व्हावी यासाठी अनेकदा स्त्रियांना अशा मार्गाचा अवलंब करण्यास भाग पाडले जाते. भीतीचे राजकारण. तुझ्या घरावर कुणीतरी करणी केली आहे किंवा तुझ्या मुलांच्या जीवावर बेतेल अशी भीती घालून स्त्रियांना घाबरवले जाते. मानसिक आधार मिळवण्याची जागा. अनेकदा घरात कुणी ऐकून घेणारे नसते तेव्हा हे बाबा आध्यात्मिक आधार देण्याचे नाटक करतात. नंबर 3, फसवणुकीचे स्वरूप. भोंदूगिरीचे विविध प्रकार. भोंदू बाबा केवळ आर्थिक लूटमार करत नाहीत तर ते त्याही पलीकडे जातात. आर्थिक फसवणूक. अंगावरील दागिने, साठवलेले पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली किंवा विधी करण्यासाठी लुबाडणे. दुसरं म्हणजे शारीरिक आणि लैंगिक शोषण. दैवी शक्ती देण्याच्या नावाखाली किंवा अघोरी विधीच्या बहाण्याने महिलांवर अत्याचार करणे. त्यानंतर कौटुंबिक कलह. घरातल्याच कुणीतरी करणी केली आहे असे सांगून चालत्या बोलत्या सुखी कुटुंबात विष पेरणे. नंबर 4, आपण कुठे चुकतोय. आपण शिकलो, सवरलो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणवला नाही. आजही आपण लिंबू, मिरची किंवा अंगात येणे याला दैवी शक्ती मानतो. आजार झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अंगारा धुपारा करण्याकडे कल असतो. हीच पोकळी भोंदू बाबा भरून काढतात. नंबर 5, उपाय आणि जनजागृती. यावर आपल्याला नक्की काय करायला हवे? या संकटातून महिलांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील. नंबर 1, संवाद साधा. घरातील महिलांशी संवाद साधा. त्यांच्या समस्या ऐकून घ्या जेणेकरून त्यांना बाहेर आधार शोधण्याची गरज पडणार नाही. नंबर 2, शिक्षण आणि तर्क. शिक्षण म्हणजे फक्त पदवी नाही तर चांगले वाईट पारखण्याची दृष्टी. प्रश्नांना विज्ञानाच्या कसोटीवर तपासा. नंबर 3, कायद्याची मदत. महाराष्ट्र हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारा अग्रगण्य राज्य आहे. अशा भोंदू बाबांची तक्रार पोलिसात करण्यास घाबरू नका. आरोग्याची काळजी. मानसिक आजारासाठी तांत्रिक मांत्रिकाऐवजी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. देव हा भक्तीचा विषय आहे. तो बाजारात विकल्या जात नाही किंवा तो कुणाच्या अंगात येऊन तुमचे प्रश्न सोडवत नाही. तुमचे नशीब, तुमचे कष्ट आणि तुमचा विवेक बदलू शकतो, कोणताही भोंदू बाबा नाही. संकटात धीर सोडू नका आणि कोणत्याही भोंदू व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नका. आपली श्रद्धा ही आपली ताकद असावी, कमजोरी नाही. जागे व्हा, सावध व्हा आणि विवेकवादी व्हा. यासाठी संत तुकाराम महाराजांचं उदाहरण घेऊया. संत तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे शिरोमणी नव्हते तर ते एक महान समाज सुधारकही होते. त्यांच्या काळातही समाजाला लुटणारे, अंधश्रद्धा पसरवणारे आणि धर्माच्या नावाखाली ढोंग करणारे अनेक भोंदू लोक होते. महाराजांनी आपल्या अभंगातून अशा लोकांवर अत्यंत कडक भाषेत टीका केली आहे. भोंदू बाबांच्या संदर्भात तुकाराम महाराज म्हणतात, ऐशाचा रे आम्हा येतो कंटाळा, ज्याच्या तोंडी लाळा गळत असे.
तुळशीची माळ घालुनी गळा, भुलवितो लोका डोळे झाकुनी. हा अभंग भोंदूगिरीवर प्रहार करणारा सर्वात गाजलेला अभंग आहे. यात तुकोबा म्हणतात की जे लोक वरून साधूचा वेश घेतात पण आतून विषवासनेने भरलेले असतात त्यांचा मला तिरस्कार वाटतो. याचा अर्थ गळ्यात तुळशीची माळ घालून आणि डोळे झाकून देवाचे ध्यान करण्याचे नाटक करून जे लोकांना फसवतात अशा ढोंगी लोकांचा मला मनापासून कंटाळा येतो, तिरस्कार वाटतो. अभंग दुसरा. नहुती ते साधू, नहुती ते साधू, जे करीती वेधू द्रव्यदारा, अंगा लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप. साधू कोण आणि कोण नाही याची स्पष्ट व्याख्या तुकोबांनी या अभंगात केली आहे. केवळ वेशभूषा बदलून कोणी साधू होत नाही हे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. याचा अर्थ जे पैशाचा म्हणजेच द्रव्य आणि स्त्रियांचा म्हणजे दारा अभिलाषेने लोकांना जाळ्यात ओढतात ते साधू असूच शकत नाहीत. अंगाला राख फासून आणि ध्यानस्थ बसण्याचे सोंग करून जे आतून पाप करतात ते ढोंगी आहेत. अभंग तिसरा. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ गाठीची लंगोटी, नाठाळाचे माथी हानू काठी. या अभंगाचा उत्तरार्ध भोंदू लोकांसाठी अतिशय कडक आहे. तुकोबा म्हणतात की आम्ही देवाचे भक्त तसे स्वभावाने मऊ आहोत, पण जिथे अनर्थ किंवा ढोंग दिसते तिथे आम्ही वज्रासारखे कठोर आहोत. याचा अर्थ सज्जनांसाठी आम्ही सर्वस्व अर्पण करू, पण जे नाठाळ, भोंदू किंवा दुष्ट आहेत त्यांच्या डोक्यात शब्दांची काठी मारून त्यांना शुद्धीवर आणण्यासाठीही आम्ही मागे हटणार नाही. भोंदूंवर प्रहार करणारा चौथा अभंग आपण आता बघूया. जळो त्यांचे तोंड सांगतेसे ज्ञान, चित्ती लोभ मान दंभ ताठा. जे लोक स्वतःला देव म्हणवून घेतात किंवा चमत्काराचा दावा करतात अशांवर तुकोबांनी या अभंगात संतप्त टीका केली आहे. याचा अर्थ जो स्वतःला ज्ञानी म्हणवतो पण ज्याच्या मनात लोभ, अहंकार आणि ढोंग म्हणजेच दंभ भरलेले आहे अशाचे तोंड काळो, त्याचा धिक्कार असो. पाचवा अभंग. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा अभंग भोंदू बाबांना ओळखण्यासाठी एक लिटमस टेस्ट सारखा आहे. खरा साधू कसा असतो हे सांगताना तुकोबा भोंदूंच्या उलट लक्षणे सांगतात. संदर्भ. जो लोकांकडून पैसे उकळतो किंवा स्त्रियांची फसवणूक करतो तो साधू नसून जो दुःखी लोकांची सेवा करतो तोच खरा साधू आहे. तुकाराम महाराजांनी वारंवार सांगितलेले आहे की चित्त शुद्ध तरी जग मित्र. भोंदू बाबांचे चित्त शुद्ध नसते, त्यामुळे त्यांच्या नादाला लागून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. शिका, वाचन करा, त्यावर विचार करा आणि कोणाच्याही जाळ्यात अडकू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.